ओके तर मित्रांनो मला घरात किती वाजलेत, करेक्ट 5 वाजलेत आणि इथे ही खिडकी उघडी आहे. इथं आता बघा तुम्ही बाहेर किती अंधार आहे. आत्ता आपण सकाळच्या 5 वाजता पण किती अंधार आहे. आणि माझ्या घरातले उठून सकाळी सकाळी आपण धोपट करायला लागलेत. काय माहिती काय झाले. आई आपण धोपट करायला लागली आहे म्हणजे अंधार आहे अजून बाहेर. पण इथं थंड हवालाही भारी येते. म्हणजे या खिडकीतून आहे ना थंड हवालाही एकदम भारी येते. एकदम असं मला प्रसन्न झालं. एवढी थंड हवा लागते पाठवून. आणि तर मी योगाची प्रॅक्टिस पण करणार आहे, तुम्हाला दाखवतो. आणि मी ट्राय करणार आजपासून दररोज योगाची प्रॅक्टिस करायचं. कारण की मॅचेस आता म्हणजे पुढच्या महिन्यात मॅचेस कधी पण लागतील. तर आसनं झाली पाहिजेत ना, मग आसनं जमली पाहिजेत म्हणून प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तर मी मॅट करतो, परदिवशी योगाची प्रॅक्टिस करतो आणि मग तुम्हाला शाळेत जायच्या वेळेस भेटतो. ओके मित्रांनो, आता मी तुम्हाला रेडी झालो तिथंच असेल. अजून आतमधून बाहेर आलो आहे आणि आज माझ्या टाईम म्हणून मी सकाळी मस्त सकाळपासून नुसता ब्लॉगच बनवतो आहे. इथे आई जेवण बनवते. बाहेर पण उजेड झाला आहे मस्तपैकी. बघा अशी किती काळं होतं आणि आता बघा किती उजेड आहे. असं वाटत असेल की 7 वाजलेत, पण आता खरं मध्ये तर वाजलेत किती. हां आता खरं माझे 6:30 झालेत. आता मित्रांनो मी दूध पितो आणि मग तुम्हाला भेटतो. दादा पिशवी पण द्या. पिशवी झाले का बघ दादा. पैसे झाले का बघ दादा. त्याला मला प्रताप न मिळाले नाहीतर आले. अतिशय ज्ञात आहात. आपल्या सर्वांना माहिती आहे की हा 3 दिवसांचा हा जो काही सोहळा आहे तुमच्या स्वागतार्थ आमच्या सर्व कलावंतांनी एक सुंदर अशी सलामी दिली आहे. धन्यवाद. सविनय जबरदस्त कडक 3 दिवसाचे संविधानाच्या माध्यमातून समानतेचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. त्याच्यामुळे त्यांचे विचार त्यांचे आचार हे नेहमी आत्मसात ठेवणं हे आपलं काम आहे. मी
मी, कारण की लिफ्ट यायला वेळ लागत होता म्हणून मी शिकणे चालायचं होते. तुम्हाला आवाज येत असं वाटतं, पण म्हणजे खालती आज दुसरा दिवस आहे. आज काल कॉपी ठेवलं होतं म्हणून मी काल म्यूट केलं, तर आज कॉपी म्यूट करू शकत नाही कारण की आज हे आलं कॅशिओ वगैरे आहे आज, त्यामुळे मी सगळं दाखवत. मला भात एकदम चांगल्या प्रकारे गाणे वगैरे बोलत आहेत ती लोकं, ऐकायला खूप चांगलं वाटतंय, प्रसन्न वाटतंय. अजून पण इथं पण आवाज येतो पण, त्यामुळे मी ब्लॉग नाही बनवू शकते. खालती बोलू नाही शकतो त्याच्यामुळे, नाही खालती बोललो असतो खूप जोरात आवाज आहे. लगेच घरी आलोय. घरी जाता तुम्हाला वरतून पण दाखवतो कसं दिसतंय, किती घरी ते पण दाखवतो वरतून तुम्हाला. मित्रांनो माझ्या घरातल्या दरवाजेच नाही उघडत आहेत. दरवाजा उघडा आहे, मला घरात यायचं आहे. किती लवकर उघडणार. एक मिनिट मित्रांनो, तुम्ही बघता गर्दी बघा किती आहे. खूप लोक आहेत.